चला मित्रांनो, मॅच लावते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर अरुण पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज कुणाल आणि पहिलाच बॉल या ठिकाणी अतिरिक्त धाव. नक्कीच आमचे कालपासूनचा जर एकंदरीत विचार केला तरी संपूर्ण स्पर्धा ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून देखील कव्हर करण्यात येते. आणि त्याचप्रमाणे आमच्या मुख्य पंचांच्या ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपले दीपू सर असतील, शक्ती गोसावी सर असतील, त्याचप्रमाणे संदीप सर असतील. अचूक निर्णय कालपासून आपल्याला पाहायला मिळाले. आणि तो खुल्या गटातील दुसरा सामना मैदानात हलक्या हाताने कट केलाय. लेट कट पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव मिळते. घाटकोपर म्हटलं तर नक्कीच दाद द्यावी लागेल. ज्याप्रमाणे क्रिकेटवर त्यांचं प्रेम पाहायला मिळतंय. घड्याळाचे एकंदरीत विचार केला तर वाजलेत 11 आणि तरी देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. चौफेर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. जिकडे जागा मिळाली तिकडे प्रेक्षक वर्ग बसून मॅच बघतोय. मला वाटतं पुढच्या वेळेस ती भिंत अजून थोडीशी वाढवावी लागेल. जागा कमी पडते असं वाटतंय, कारण एकही जागा त्या संपूर्ण भिंतीवर खाली नाहीये. आमचा संपूर्ण व्यासपीठ देखील भरून गेलाय. स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं. आता मात्र चाबूक फटका. क्षेत्ररक्षण आहे डीप मध्ये. एकदा तोपर्यंत कंप्लीट केली गेली. एक धावाने देखील नक्कीच खूप मोठी मदत या संपूर्ण अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये होत असते. एक धाव म्हटलं तर नक्कीच ज्याप्रमाणे आमचे यशवंत ठाकूर सर म्हणतात की ऑक्सिजन आहे एक धाव. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज आनंद लोके. इनिंग बिल्ड करणं खूप महत्त्वाचं आहे. एकंदरीत जर विचार केला 30 ते 35च्या घरात जरी धावसंख्या जाऊन पोहोचली तरी देखील फायडेबल मॅच, एक फायडेबल स्कोर म्हणावा लागेल. आतापर्यंत जेवढे देखील सामने पाहिले आजच्या दिवसातील सर्वात हायेस्ट उच्चांक म्हणायचं गेलं तर 64 धावा देखील या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळाल्या. आता खुल्या गटात देखील त्या प्रकारे आक्रमण होणार का, संयम दाखवणार का, टेक्निकल खेळी होणार का, कोण कोणावर भारी पडणार. आणि व्हाईट बॉलचा इशारा. खराब लाईन पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 5. आणि या ठिकाणी हवे चेंडू आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. आनंद लोके यांच्या बॅटमधून मिस टाइम स्ट्रोक होता, पण कुठेतरी थोडीशी नशिबाची साथ नक्कीच आनंद लोके यांच्या बाजूने पाहायला मिळाली. आणि नक्कीच चौकार आलाय. केवळ आणि केवळ दिशा दिली होती. कव्हर्स रिझन मध्ये पॉवर प्लेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या बाजूने चेंडू निघून गेला. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारच्या सहाय्याने धावसंख्या देखील झाली आहे 9. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली सुरुवात आता म्हणावी लागेल डेव्हिड पॅकर्स या संघाच्या बाजूने. भटवाडीची माऊली चषक 2026 चौथ्या पर्वामध्ये मित्र दीपक दैदिप्यमान असं हे आयोजन. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा याने नक्कीच रिव्ह्यू देण्यात आलाय. फिल्डिंग टीमकडनं हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. सर्व संघांना प्रत्येक इनिंगमध्ये एक रिव्ह्यू देण्यात येईल. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तरच तो कंटिन्यू असेल.
वाईटचा इशारा या ठिकाणी कळवला जातोय. या ठिकाणी आपला रिव्ह्यू देखील गमावलाय वेदिलन ओमकार मालाड संघाने. आता आपल्याकडे कोणताही रिव्ह्यू या ठिकाणी नसणार आहे. पण एक चांगला बॉल, चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळालाय देवकरन त्या ठिकाणी. पाच चेंडूंचा खेळ झाला, 11 धावा. थोडीशी नक्कीच मागणी ठरत आहेत कारण अतिरिक्त धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. एक चौकार देखील आनंद लोके यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या झाली 11. कुणाल यांच्या बॅटमध्ये देखील चांगला फटका पाहायला मिळाला आणि या ठिकाणी तुतुमाने मिस कम्युनिकेशन आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. कुणाल गरज नव्हती कारण एकंदरीत जर विचार केला तर समाधानकारक धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळत होती. नवीन बॅटर अजून एक धमाकेदार फलंदाज मैदानात दाखल होतोय, रोहन साळुंके. पहिल्या षटकाचा खेळ झाला, 11 धावा त्यामध्ये पाहायला मिळाल्या. आता नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय सागर. मित्रांनो थोडी घाई करायची आपल्याला विनंती असणार आहे. वारंवार या ठिकाणी आमच्या माध्यमातून आपल्याला सूचना देण्यात येते. डेव्हिड पॅकर्स विरुद्ध वेदिलन ओमकार मालाड, खुल्या गटातील दुसरा सामना. पहिलाच बॉल या ठिकाणी लाईन चुकलेत, व्हाईट बॉल. 12 धावा स्कोर कार्डवर. पटवाडीची माऊली चषक 2026 चौथ्या पर्वामध्ये खुल्या गटातील दुसरा सामना आणि एक महत्वपूर्ण लढत. चाबूक फटका होता, कट केला होता, ताकद होती फटक्यामध्ये, प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळाला. आनंद लोके एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. आता नक्कीच संयम दाखवलाय. चांगला चेंडू होता, रोहन साळुंके स्ट्राईक चेंज केली आहे. हे देखील खूप महत्त्वाचं क्रिकेटमध्ये मानलं जातं. स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्या बॅटमधून रन येत नसतील तर एक एक धाव स्ट्राईक रोटेट करून मिळवणं हे देखील खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. पुन्हा एकदा लेटकट. बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळून एक अशा प्रकारचा अनुभव बिल्ड झाला. कारण जर एकंदरीत विचार केला, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा किंवा 6 ते 7 धावा जरी आल्या तरी देखील एक चांगली धावसंख्या नक्की स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. त्याच अनुषंगाने दोन्ही फलंदाज आतापर्यंत संयमी खेळी करतायत, टेक्निकल खेळी, इनिंग बिल्ड करण्याचं काम करतायत. नंतर स्लॉगरमध्ये नक्कीच आक्रमण देखील पाहायला मिळेल आणि दोन्ही खेळाडू त्यासाठी नक्कीच जाणले जातात.
पुन्हा एकदा चुकी होतीये, लाईन चुकतोय सागर पुन्हा एकदा. पुन्हा एकदा नक्कीच ठेवून धावण्याचा प्रयत्न, मिस्टर स्ट्रोक झालाय मात्र एक धाव नक्की मिळते. चार चेंडूंचा खेळ झालाय, शेवटची 2 चेंडू शिल्लक. पुढे मिस्टर स्ट्रोक खेळायचा होता, ऑफ साइडला चेंडू गेला ऑन साइडला. पुन्हा एकदा संयम दाखवलाय, एकही चौकार या षटकारामध्ये आला नाही. मात्र एकंदरीत जर धावांचा विचार केला तर 8 धावा या षटकात देखील आल्यात. आपली 9.5 ची सरासरी नक्कीच आता देखील राखली आहे. धावसंख्या झाली 19. 2 षटकांचा खेळ झालाय, उर्वरित 3 षटकांचा खेळ आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये नक्कीच 25 ते 30 धावा गोळा करण्याचा प्रयत्न होईल. आणि आता गोलंदाजी मार्कवर ज्याने सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच दर्जेदार कामगिरी केली, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, देवकरण बोरिवली परिसरातून येणारा हा खेळाडू एक दर्जेदार खेळाडू म्हणून, नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून याचा देखील उल्लेख अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये कायम केला जातो. तिसरं षटक घेऊन देवकरण बॉलिंग मार्कवर. आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने पहिली चर्चा केली होती की ऑन साइडला पडद्याला लागून रन आहेत का, त्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. तयारी करून आलेत. स्वीपचा फटका, पहिल्याच ताकदवर फटका पाहायला मिळाला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता तर नक्कीच फसवायचा प्रयत्न होता, याच अनुषंगाने लाईन बदलली होती. मात्र रोहन साळुंके यांनी कुठेतरी बापलाय. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप दाखल झाले. वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा चुकी होती आहे. कुठे ना कुठेतरी नक्कीच वेळ दिले ओमकार मालाड संघ. या एक्स्ट्रांमुळे कुठे ना तरी पाठी पाहायला मिळतोय. बॅकफुटर देखील जाऊ शकतो. यानंतर देखील एक दर्जेदार खेळाडू, एक अनुभवी खेळाडू, याचं देखील एक षटक शिल्लक. आता समोर फटका खेळला फॉलो थ्रू मध्ये. स्वतः चेंडू अडवतोय देवकरण. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या झाली आहे 23-23. आणि आता मात्र वेगळ्या दिशेने चेंडू टाकलेला, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. बॅटची एज घेऊन दांडी होते गुल. महत्वपूर्ण गडी या ठिकाणी बाद होतोय. आनंद लोके यांची पारी संपुष्टात. हॅलो हॅलो बंद झालं.
दोन बॅटर विशाल मैदानात दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय दिवकरण. एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्याने बाद केलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली आहे. एक समाधानकारक धावसंख्या तर नक्की स्कोर कार्डवर पाहायला मिळते. धावसंख्या झाली 24 आणि या ठिकाणी नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. टीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दिनेश त्या ठिकाणी होते. पुन्हा एकदा पाडस्वीपचा फटका डिक्लेअर झोन मध्ये आणि या ठिकाणी तिसरं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या झाली आहे 25, लॉस ऑफ 2 विकेट्स. धावसंख्या झाली 26. 3 षटकांचा खेळ झालाय. 26 धावा. आता मात्र नक्कीच एक अनुभवी अस्त्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे पराग शिंदे. नक्कीच या ठिकाणी बॉलिंग पॉवर प्ले देखील घेण्यात येतोय. एक महत्त्वपूर्ण गोलंदाज गोलंदाजी मार्कवर भला मोठा अनुभव. मात्र पहिलाच अनुभवावर या ठिकाणी प्रहार केला गेलाय रोहन साळुंके यांच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलंय. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका. मात्र देवकरण अडवले त्याने रन. टिपलाय झेल रोहन साळुंकेचा. चांगला झेल नक्कीच म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवर एक चौकार आला, त्यानंतर एक दर्जेदार कमबॅक म्हणावा लागेल. पराग शिंदे यासाठी ओळखले जातात. भला मोठा अनुभव, बऱ्याच स्पर्धा त्याने देखील गाजवल्या आहेत आणि वेदिले ओंकार मालाडमध्ये नक्कीच महत्त्वपूर्ण गोलंदाजीची भूमिका देखील सर्व स्पर्धेमध्ये त्यांनी बजावली आहे. साई नवळे हॅलो साई नवले यांनी जर लगातार 3 चौकार लगावले तर नितीन दळवी यांच्याकडनं नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि पुन्हा त्या टप्पा पडल्यानंतर जास्त वळण घेतोय नक्कीच. ओव्हर द विकेटने काय मारा करत असतात. आता लेफ्ट हँड बॅटर साई नवले काटकोपर परिसरातील हा देखील एक उमदा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. स्टेट ड्राइव्ह पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये चेंडू वाढला जातोय. एक धाव मिळते. नक्कीच प्रेक्षक वर्गांची गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 33. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडू उर्वरित. यानंतर देखील एक स्लॉगरचं षटक, महत्त्वपूर्ण षटक देखील शिल्लक आहे. कोण षटक ते हाताळणार? देवकरण, अरुण पाहण्यासारखं असणार.
आणि यावेळी स्लॉटमध्ये चेंडू होता, प्रॉपर पिक केला, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. साई नवले यांच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेला डीपेक्षा कव्हरमध्ये थोडासा गॅप मिळाला, गॅप होता मोठा, नाही होणार धावांचा तोटा. 4 धावा नक्की झालेत. आणि आता मात्र कुठे ना कुठेतरी फसवलंय. कमबॅक पाहायला मिळालाय. एक अनुभवी गोलंदाज आहे, जर एखादा मोठा प्रहार आला तर नक्कीच पुन्हा एकदा दुसऱ्या दिशेने गोलंदाजी करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. धावसंख्या झाली आहे 37. सदतीस धावा आतापर्यंत नक्कीच 4 षटकामध्ये पाहायला मिळाले आहेत. साई देखील एक महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी बाद झाले. एक चौकारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल. समाधानकारक धावसंख्या नक्की म्हणता येईल. 37 धावा एकंदरीत आजच्या दिवसामध्ये 64 धावांचा उच्चांक पाहायला मिळाला. मात्र 5 षटकांचा विचार केला तर 40 ते 45 धावा देखील नक्कीच एक फायटेबल स्कोर या मैदानात. अरुण पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा वळतोय आणि उजव्या यष्टीपासून लांब जाऊन या ठिकाणी विसावलाय आणि वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. अरुण यांनी आतापर्यंत नक्कीच बरेच अतिरिक्त धावा या ठिकाणी दिल्या आहेत, त्यावर रोख आणणं खूप महत्त्वपूर्ण बाब असणार आहे. पाडीचा फटका आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. समोरच्या फटका खेळाय क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर. एक धावाने नक्कीच धावसंख्या पुढे सरकते. पहिला अतिरिक्त चेंडू त्यानंतर 2 सिंगल. 40चा पल्ला आता गाठला गेलाय. पुन्हा एकदा चतुराई पाहायला मिळाली. चेंडू वळवण्याची एक दर्जेदार कौशल्य नक्कीच अरुण यांच्याकडे पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला. 4 धावा आतापर्यंत नक्की खर्च केले आहेत. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित. आक्रमण झालं तर नक्कीच ही धावसंख्या कुठे ना कुठेतरी 50च्या घरात देखील पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि एक दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. 4 धावा नक्की या फटक्यावर देखील मिळणार आहेत. माफ करा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा उजव्या यष्टीपासून बराच चेंडू लांब राहिला, रूम मिळाला होता. फटका देखील चांगला होता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि अजून एक फलंदाज बाद. आणि या ठिकाणी अजून एक ओयूटी आउट. एक्झॅक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. पडल्यानंतर स्टेप आउट झाले फलंदाज आणि चेंडू इथे मिस झाला आणि सर यष्ट्यांचा वेध घेतला. जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आहे 30 चेंडूमध्ये.
चला मॅचला होते सुरुवात. जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आहे. देवकर स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळतोय. नॉस्ट्रायकिंगला हर्षद आणि गोलंदाजी मार्कवर घाटकोपरचा रफ्तार देवा. देवा देवा याने देखील नक्कीच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये एक दर्जेदार कामगिरी केली आहे. वेग देखील पाहायला मिळाला. इंटर घाटकोपरच्या मॅचमध्ये देखील क्वालिफाय झाला आहे त्यांचा संघ सेमीसाठी. आता खुल्या गटात देखील आपलं स्थान त्याने नक्की निश्चित केलं आहे. डेव्हिड पॅकर संघासाठी हुकमी गोलंदाज म्हणून देखील त्याचं नक्कीच नाव घेतलं जातं. घाटकोपर परिसरात एक वेगवान गोलंदाज. तर एका बाजूला देवकरण स्ट्रायकिंगला फलंदाज. बोरिवली परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू. एक अष्टपैलू खेळी. त्यांनी देखील नक्कीच एक चांगले षटक हाताळलं. पहिला बॉल दिवा यांचा आणि पहिलाच बॉल संपूर्णपणे बांधून ठेवलाय. टाळ्यांचा गजर नक्कीच मैदानात होतोय. काय वेग पाहायला मिळालाय. कोणतीही संधी दिली नाही नक्कीच या ठिकाणी फलंदाज देवकरणला. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज. अजून बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. वेग वेग आणि वेग. पेस विनिंग द रेस हे चित्र नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित एक क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन. आणि पुन्हा एकदा देवा. सगळ्यांना वाटेल त्याचा हेवा. काय करतोय कामगिरी. देवकरण याला एकही रन करायची संधी अजून त्याने दिली नाहीये. 3 निर्धाव चेंडू. आता मात्र नक्कीच धावसंख्येला सुरुवात झाली. 43 धावांचं. मात्र हा देखील चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळणार का. वय वर्ष 16-17. देवा अजून एकही धाव दिली नाहीये. आता तर समजा फटका खेळला आणि तिकडे मिसफिल्ड झाली आणि गॅप मधून चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. पाहण्यासारखं असणार आहे. नक्कीच ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. फटका निघाला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक होता तिकडे चुकी झाली. अशा प्रकारची चुकी करून चालणार नाहीये. काशिफ त्या ठिकाणी होते. चुकी पाहायला मिळाली. देवा यांचा दर्जेदार कामगिरी आतापर्यंत नक्कीच राहिली होती. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय तरी देखील हरकत नाही. एक चांगलं षटक नक्कीच म्हणता येईल. आता गोलंदाजी मार्कवर आनंद लोके नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. विक्रोळी परिसरातून बरीच वर्ष चांगल्या क्रिकेट व्यावसायिक गटामध्ये खेळताना आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळालाय. अष्टपैलू कामगिरी. बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मालिकावीराचा पुरस्कार देखील त्यांनी नक्कीच पटकावलाय. 4 धाव आतापर्यंत स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे. अजून देखील जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 24 चेंडू 41 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा 1 धावाने यांनी स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. देवकरण आता स्ट्रायकिंगला फलंदाज. देवकरण याच्याकडे क्षमता आहे. मात्र ज्या प्रकारे मागील षटकामध्ये देवा यांनी चेंडू हाताळले. वेग आणि वेग पाहायला मिळाला. एक वेगवान गोलंदाजाची ख्याती आणि वेग काय करू शकतो हे त्याने नक्कीच दाखवलंय.
पुण्याचा चांगला फटका. कुणाल टीममध्ये क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळत आहे. एकंदरीत विचार केला तरी अष्ट्यांच्या मागे एक भला मोठा अनुभव सचिन राणे, त्याने बरीच वर्ष या क्रिकेटच्या पटलावर आपलं राज्य केलं आहे. आणि या ठिकाणी नक्कीच चौकार आलाय. व्हॉट बॉल, लाईन चुकला गेलाय. बघा एक चौकार आला, त्यानंतर थोडासा दबाव नक्कीच आनंद लोकेवर पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ, 7 धावा आतापर्यंत 7 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. पुणे चांगला बॉल पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी नक्कीच एक धाव चोरली गेली. देवकरण आतापर्यंत 7 चेंडू आणि 5 धावांची खेळी. पुन्हा एक कार्पेटच्या साह्याने नेत्रदीपक फटका. काय फटका खेळलाय नेत्रदीपक. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. देवकरण नक्कीच या खेळाडूकडे क्षमता आहे. जर हा शेवटपर्यंत मैदानात पाहायला मिळाला तर मॅचचं रंगरूप चित्र काहीसं पालटून टाकण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. सकाळच्या सत्रात देखील याच प्रकारची कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. पुण्याचे संरक्षण फटका खेळ आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः आनंद लोके चेंडू अडवतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकंदरीत 11 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या झाली आहे 16. एकंदरीत रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 9च्या सरासरी नक्कीच धावा गोळा कराव्या लागतील. 18 बॉलमध्ये 27 धावांची गरज. विशाल गोलंदाजी माकवर, टॅप स्वरूपातील फटका, 1 धाव मिळते. एकंदरीत विचार केला तर अजूनपर्यंत 2 चौकाराची मॅच पाहायला मिळते आणि ती क्षमता या दोन्ही खेळाडूकडे आहे. दोघांच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहायला मिळाला आहे. आणि या ठिकाणी व्हाईट बॉल. एक्स्ट्रावर नक्कीच कुठे ना कुठेतरी काम करण्याची गरज बऱ्याच गोलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. लाईन आणि लेन कुठेतरी चुकताना पाहायला मिळाले आणि आता मात्र पंचांनी या ठिकाणी इशारा दिलाय नो बॉल आणि टाळ्यांचा गजर होतोय. काय क्षेत्ररक्षण केले गेलंय रोहन साळुंके, पण मात्र त्या ठिकाणी थोडेसे चुकले आणि चेंडू निघून गेला.
19 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा टॅप सुरुवातील फटका टिकला झोनमध्ये. देवकरण यांच्या बॅटमधून 10 धावांवर आतापर्यंत आपली खेळी कर्तव्य. पहिलं षटक नक्कीच देवा यांचं एक दर्जेदार वेगवान षटक पाहायला मिळालं. संपूर्णपणे बांधून ठेवलं पण शेवटच्या चेंडूवर नक्कीच चौकार देवकरण यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि त्यानंतर मात्र थोडा टाइम घेतला आणि आता मात्र चांगली कामगिरी नक्कीच करतोय देवकरण. हर्षद देखील चांगली साथ त्यांना मिळते. 5 चेंडूंनी 7 धावांवर ते देखील खेळी करतायत. 21 धावा स्कोर कार्डवर लगावले गेलेत. अजून देखील 22 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. अर्धा पल्ल्यापर्यंत आता नक्कीच संघ येऊन पोहोचलाय. वेध दिलं ओंकार मालाड. पुन्हा इथे चांगला फटका टॅप स्वरूपातील डिप्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल. 1 धाव. सर्वात चांगली बाब म्हणजे अजूनपर्यंत एकही खेळाडू बाद झाला नाही आहे. एक चांगलं समीकरण आता मैदानात पाहायला मिळतं. एक चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड केली गेली आहे. देवकरण आणि हर्षद स्टेप आउट झाले आणि या ठिकाणी संधी होती आणि सचिन राणे कुठे ना कुठेतरी नक्की चुकलाय. एक धाव या ठिकाणी मिळते. षटक समाप्त होत आहे. आता सामन्याला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. बारा बॉल 20. एक धमाकेदार मॅच. खुल्या गटातील दुसरा सामना. बटवाडीची माऊली चषक 2026. 12 चेंडू आणि 20 धावा. सलामीर जोडी अजून देखील मैदानात एक चांगली बाब म्हणावी लागेल. वेध दिलं ओंकार माळाच्या बाजूने आणि दोघांच्या बॅटमधून चौकार देखील आलेत. समोरच्या फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षण दर्जेदार आनंद लोके. अजून देखील 2 चौकारांची मॅच नक्कीच म्हणता येईल. 11 बॉल 19 धावांची गरज. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पुन्हा एकदा आलाय. कंपॅक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. सुरेख फटका मारता मारता थोडीशी चुकले. फुलर लेनचा बॉल होता, मिस झालाय. आता मात्र चांगला फटका त्याकडे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गजर मैदानात. अशा प्रकारचं नक्की क्षेत्ररक्षण करावं लागेल. 100% एफर्ट्स द्यावेच लागतील आणि तेच इथे कुठे ना कुठेतरी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. जी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे एकदम योग्यरित्या नक्कीच आखली गेली आहे. मागील 8-10 बॉल नंतर एकही चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. अजून देखील 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. एकच धाव या ठिकाणी
मॅच थोडीशी लांब जाताना आता पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 15 हा निर्णायक बॉल असणार आहे. नक्कीच या बॉलवर जर एखादा चौकार आला तर मॅचमध्ये पुढच्या सामन्यात देखील 6 चेंडू आणि 11 धावा देखील बनू शकतात आणि 6 चेंडू आणि 15 धावा देखील बनू शकतात. आणि यावर तोपर्यंत व्हाईट बॉल. आणि पुन्हा एकदा वेगवान फटका पाहायला मिळाला, मात्र नशिबाची साथ थोडीशी कुठेतरी लांब राहिली. आणि या ठिकाणी बॅटर झाला आउट. पुन्हा एकदा दिवा गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. एक वेगवान गोलंदाजी 6 आणि नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय. व्हाईट बॉल या ठिकाणी नक्कीच देण्यात आलाय. पुन्हा एकदा दिवा आणि काय वेग पाहायला मिळालाय. यष्ट्यांच्या पाठी आनंद लोके होते, त्यांना देखील बॉल सापडला नाहीये आणि बॉल पुन्हा एकदा नक्कीच गोलंदाजापर्यंत जाऊन पोहोचलाय. यष्ट्यांच्या मागे आनंद लोके आहेत. पाहायला मिळते की ते खेळतच नाहीत. बॉल येतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजाकडे जातोय. पुन्हा वेगवान बॉल पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी अमन बाद होतोय धाबाद. आता मॅच कुठेतरी लांब जाऊन थांबली या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर डेव्हिड पॅकर संघात चांगली मजबूत पकड या संपूर्ण मॅचवर आता पकड पाहायला मिळते. चार चेंडूंनी 12 धावांची गरज आहे. 3 चौकार. आणि आता मात्र देवकरण यांचा बॅट मधना अशा प्रकारचे फटके की नक्कीच तोंडातून एक पहिला होता तो शॉट. यार मुंबईचं क्रिकेट म्हटलं की अशा प्रकारच्या फटकांवर 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. हॅलो, 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आता मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. आता मात्र जर हा सामना जिंकायचा असेल तर 2 चेंडूवर 2 चौकार लगवावेच लागतील. देवकरण आणि नक्कीच यावर देखील चौकार आलाय. आता 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे देवकरणसाठी. मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. काय दर्जेदार खेळी देवकरण याने केली आहे. काय फलंदाजी केली अफलातून. दर्जेदार, लाजवाब, असरदार कामगिरी. सबसे ऊपर देवकरण के रन. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. सर्वांचं लक्ष मैदानाच्या दिशेने. धक 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 धक.
देवा हे देखील आता नक्कीच थोडेसे दबावात पाहायला मिळतील, कारण अशा वेळेस नक्कीच बॅटरकडे काहीच प्रेशर नसतं. मात्र या ठिकाणी दबावात पाहायला मिळाला आणि वाईड बॉल. केलेली मॅच नक्कीच तोंडात घातलेला घास काढून घेतलाय. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज मॅच येऊन ठेवली आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा थर्ड अंपायर चेक केलं जाईल की बॉल बॉक्सच्या बाहेर गेलाय की नाही. एकच धाव या ठिकाणी नक्की मिळते. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. मित्रांनो, कुठे होता सामना, कुठे येऊन ठेवलाय. क्रिकेट कधी काय होईल सांगता येत नाही. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं होईल. क्षणात 0 आणि क्षणात हिरो बनवलेला हा खेळ क्रिकेट. आणि प्रेक्षकांनी तोडून गर्दी. 1 बॉल 3 आणि या देखील देवकरण याने चौकार मारला. एकदा टाळ्यांचा गजर संपूर्ण मैदानात. देवकरण काय खेळी साकारली आहे. वेळ दिलेला ओमकार मालाड संघ नक्कीच डोक्यावर घेतील. स्वतःला सिद्ध करा. लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हेच देवकरण या ठिकाणी सांगतोय. काय दर्जेदार खेळी. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर एकंदरीत 4-5 चेंडू निर्धाव टाकले होते देवा यांनी. आणि नंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये जे देवा विरुद्ध देवकरण ही फाईट पाहायला मिळाली, तेव्हा मात्र कुठेतरी देवकरण यांनी ज्या प्रकारे रन गोळा केले, वाखाणण्याजोगं लाजवाब अफलातून दर्जेदार